नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे, कारण की असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या माता पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि ज्या दिवशी आपण माता पालक समितीची किंवा संघाची आपण ज्या दिवशी बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 5 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय आहे मुलींच्या शिक्षणाबाबत विशेष चर्चा. फार महत्त्वाचा असा हा माता पालक समितीमधला विषय आहे. माता पालक समितीची बैठक घेऊन मुलींच्या शिक्षणाबाबत विशेष चर्चा करण्यात आली. मुलींच्या शाळेतील उपस्थिती व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. काही मुलींच्या अनियमित उपस्थितीचे कारणे तपासण्यात आली. घरगुती जबाबदाऱ्या व सामाजिक अडचणी यावर चर्चा करण्यात आली. मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या. पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शासनाच्या शिष्यवृत्ती व विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुलींसाठी सुरक्षित व अनुकूल शालेय वातावरणाची खात्री करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छतागृह व स्वच्छता सुविधांचा स्थिती तपासण्याबाबत चर्चा झाली. किशोरवयीन आरोग्य व समुपदेशन उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. लवकर लग्न व शिक्षणातील खंड याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ठरले. यशस्वी महिलांचे उदाहरणे देऊन प्रेरणा देण्यावर भर देण्यात आला. पालकांनी मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदवण्यात आलेले आहे. या ठिकाणी हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 विद्यार्थ्यांचे वर्तन व शिस्त याकडे माता पालकांनी लक्ष देणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. माता पालक समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे वर्तन व शिस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेतील शिस्त व नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. काही विद्यार्थ्यांच्या अनुचित वर्तनाची उदाहरणे चर्चेत मांडण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, आदर व सहकार्यभाव विकसित करण्यावर भर देण्यात आला. घरातील वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यात आला. माता पालकांनी मुलांवर नियमित लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले. मोबाईल व दूरदर्शनच्या अति वापरामुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा झाली. शाळेतील शिस्तभंगाच्या घटनांवर योग्य कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली आहे. वेळेचे पालन व गणवेश नियमांचे पालन यावर भर देण्यात आला. गरज असल्यास समुपदेशन सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करण्याची सूचना देण्यात आली. शिस्त राखण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक सूचना नोंदवण्यात आल्या व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 आगामी परीक्षा व कार्यक्रम नियोजन. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. माता पालक समितीची बैठक घेऊन आगामी परीक्षा व शालेय कार्यक्रम नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. परीक्षांचा संभाव्य वेळापत्रक सादर करून त्यावर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास व पुनरावृत्ती करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. पालकांनी घरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे अशी सूचना देण्यात आली. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा नियोजनासोबतच वार्षिक स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमावर चर्चा झाली. कार्यक्रमाची जबाबदारी शिक्षक व पालक
प्रतिनिधीमध्ये वाटप करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यावर निर्णय घेण्यात आला. शिस्तबद्ध व सुरक्षित योजनांवर भर देण्यात आला. कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्य व निधीबाबत चर्चा झाली. पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परीक्षेदरम्यान प्रामाणिकपणा व शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण देण्यावर भर देण्यात आला. सर्व नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तांचा गौरव करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. माता पालक समितीची बैठक घेऊन मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील वर्षातील शाळा सोडलेल्या विद्यार्थिनींची माहिती सादर करण्यात आली. शाळा सोडण्यामागील सामाजिक व कौटुंबिक कारणांचा आढावा घेण्यात आला. मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना सुचवण्यात आल्या. पालकांशी वैयक्तिक संवाद साधून जागरूकता निर्माण करण्याचे ठरवले. गरजू विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती व शासकीय योजनांची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित व अनुकूल शालेय वातावरण राखण्यावर भर देण्यात आला. किशोरवयीन समुपदेशन सत्र आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. मुलींच्या नियमित उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवण्याचे ठरवण्यात आले. याच बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्याची चर्चा करण्यात आली. उत्कृष्ट शैक्षणिक व क्रीडा कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरले. गौरव कार्यक्रमाद्वारे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक व शिक्षकांचे सहकार्य घेण्याचा निर्णय झाला. गौरव समारंभ निश्चित दिनांकास उत्साहात पार पाडण्याचे ठरवण्यात आले. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक निर्णय नोंदविण्यात आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेत उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल, डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.